Hi students, today I have come before you to discuss on a very important topic, that is story writing. The question is asked to the students who are studying in 10th standard, who are studying in 11th standard, as well as who are studying in 12th standard. We must know how to prepare the story. We must know how to narrate the story. While narrating the story, some points are very important. Some things are very important. I am going to give you some suggestions. I am going to give you some hints which will make your story interesting, more impressive and more influential than other students. If you want to make your story more influential, more effective and different than others, then you must follow all my advices. You have to follow all my instructions. First of all, you must write your story in past tense. While writing the story, ही कथा लिहित असताना, you must use maximum sentences in a simple past tense and past perfect tense. साधा भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ या दोन काळाचे वाक्य आपल्याला जास्तीत जास्त वापरायचे. कारण कथा सांगत असताना ही कथा कधीही भूतकाळामध्ये घडलेली असते, त्याच्यामुळे सांगत असताना भूतकाळाचा वापर करायचा. परंतु मी आता तुम्हाला असं सांगितलं, याचा अर्थ असा की सर्वच वाक्य, ऑल द सेंटेन्सेस शुड बी इन अ सिंपल पास्ट और पास्ट परफेक्ट. इट इज नॉट राईट. ते मात्र बरोबर नाहीये. खरं तर पाहिलं, आय रिकमेंड, मी असं म्हणतोय की सर्व प्रकारचे वाक्य त्याच्यामध्ये असायला हवे, परंतु मोस्ट ऑफ द सेंटेन्सेस शुड बी इन अ पास्ट टेन्स. जर एखादं हॅबिच्युअल ऍक्शन जर आपल्याला सांगायचं असेल तर युजर टू चा वापर करा किंवा वुड या मॉडेलचा वापर करा, युजर टू चा वापर करा. यू कॅन यूज द सेंटेन्स बाय युजिंग युजर टू और वुड याचाही वापर करा. कॅन कुडचा वापर करा. महत्वाचं म्हणजे कधी कधी आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त वापरावा लागतो. नॉट ओनली बट ऑल्सोच्या वाक्याचा वापर करा, सो दॅटच्या वाक्याचा वापर करा. Means you have to write all types of sentences, then only you will get maximum marks. जर आपण एकाच प्रकारचे वाक्य जर आपण सतत जर आपण रिपीट करत असलो तर तुम्हाला चांगले मार्क्सही मिळणार. If you will use the same sentences, then you will not get good marks. If you want to acquire good marks, if you want to get good marks, maximum marks, highest marks in the class, then you have to write, you have to use different types of sentences. त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला डायलॉग्स वापरायचे मध्येच. म्हणजे एखादा आपण डायरेक्ट नरेशनचं वाक्य, यू हॅव टू यूज द सेंटेन्स ऑफ अ डायरेक्ट नरेशनचं वाक्य तुम्ही त्या ठिकाणी वापरावा. आणि महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. विचार द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत? फर्स्ट ऑफ ऑल, विदाउट फेल यू हॅव टू राईट अ टायटल. यू मस्ट गिव्ह अ टायटल टू द स्टोरी. पहिल्यांदा आपल्याला टायटल द्यायचं आहे. टायटल आपण दिलं. इट शुड बी रिटन इन अ कॅपिटल लेटर्स. ते आपण कॅपिटलमध्ये लिहायचं. इट शुड बी इन अ लार्ज साईज, थोडंसं मोठ्या अक्षरामध्ये असावं. अँड नंबर 3, इट शुड बी बोल्ड. आणि ते बोल्ड असावं. बोल्ड म्हणजे थोडंसं जरा डार्क असावं, ठळक असावं. अशा प्रकारे आपण टायटल लिहिलं. त्याच्यानंतर यू कॅन राईट द स्टोरी इन 3 or 4 पॅरेग्राफ्स. 3 किंवा 4 पॅरेग्राफमध्ये लिहा. वी आर टोल्ड टू राईट अ स्टोरी इन अ 200 वर्ड्स. फक्त 200 शब्दामध्ये लिहा किंवा 200-250 शब्दामध्ये लिहा, अशा प्रकारचा प्रश्न असतो. म्हणजे वी हॅव टू राईट अ स्टोरी इन अ 1 पेज स्टोरी. आपण एक 1 पेज किंवा 1.25 पेज आपल्याला लिहायची असते. आणि आता ही लिहित असताना, ही स्टोरी लिहित असताना 3 ते 4 पॅरेग्राफमध्ये तुम्ही लिहा, जास्तीत जास्त 3. आणि जर तुम्हाला आणखीन वाढवायचं म्हटलं तर एखादा 4था. पण स्टोरी झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट विदाऊट फेल लिहायचे. यू मस्ट राईट दिस विदाऊट फेल मोरल्स. म्हणजे खाली आपल्याला मोरल असं लिहायचं, मोरल्स. आणि त्या मोरल्सच्या खाली पुन्हा नंबर 1, नंबर 2 टाकून त्यामध्ये या स्टोरीमधून आपल्याला काय शिकायला मिळालं हे आपल्याला लिहायचं. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्टोरी, व्हॉट लेसन्स हॅव वी लर्न फ्रॉम द स्टोरी. याच्यामधून आपल्याला काय काय शिकायला मिळतं किंवा काय काय शिकलो आपण, याच्याबद्दल 2 आपल्याला गुड थॉट्स टाकायचे, चांगले 2 गुड थॉट्स टाकायचे. जेणेकरून अशी जर आपलं स्ट्रक्चर जर राहिलं तर आपल्याला सर्वांमध्ये चांगले मार्क पडणार. विल गेट मॅक्झिमम मार्क्स, हायेस्ट मार्क्स इन द क्लास इन स्टोरी रायटिंग. आता स्टोरी कशी असते माहिती आहे का? स्टोरीचा काय उद्देश आहे? व्हाय आर वी टोल्ड स्टोरीज? दॅट वी आर टोल्ड स्टोरीज बाय आवर ग्रँडफादर, आवर ग्रँडमदर. वी आर टोल्ड स्टोरीज बाय आवर फादर अँड मदर. आपल्या अनेक लोकांनी कथा सांगितलेल्या असतात.
वी आर बीइंग टोल्ड स्टोरीज बाय आवर टीचर ऑल्सो इन द क्लास. आपल्या वर्गामध्ये शिक्षक सुद्धा आपल्या कथा सांगतात. व्हॉट इज द पर्पज बिहाइंड इट? काय त्याचा उद्देश म्हणजे का? द स्टोरीज डिलाइट अस एज वेल ॲज दे टीच अस. या स्टोरीज आपल्या करमणूक करतात, ऐकायला चांगलं वाटतं आपल्याला, आणि करमणूक करता करता आपल्याला शिकवतात. त्याच्यामुळं कोणतीही कथा आपल्याला काही ना काही शिकवते, आपल्याला करमणूक तर करतेच करते. व्हाय आर वी टोल्ड द स्टोरी ऑफ भगतसिंग? आपल्या भगतसिंगाची कथा का सांगितली जाते? बिकॉज इट टीचेस अस टू फाईट फॉर द कंट्री. आपल्या देशासाठी लढायला शिकवते आपल्याला. व्हाय आर वी टोल्ड द स्टोरीज ऑफ रामायण अँड महाभारता? आपल्या रामायणाच्या आणि महाभारताच्या कथा का बरं सांगितल्या जातात? बिकॉज दे टीच अस द व्हर्च्यूज. ते आपल्याला चांगले सद्गुण शिकवतात. आणि त्याच्यामुळे जी कथा आपल्याला लिहायला सांगितलेली असते, इफ वी आर आस्क्ड अ क्वेश्चन इन द एक्झामिनेशन, जर आपल्या एक्झामिनेशनमध्ये एखादा क्वेश्चन जर आपल्याला साधारणपणे कसा प्रश्न विचारला जातो? एखादं बिगिनिंग वाक्य म्हणजे पहिलं वाक्य किंवा शेवटचं वाक्य आपल्याला दिलेलं असतं. एखादं पहिलं वाक्य किंवा शेवटचं वाक्य, आणि त्याच्यावरून आपल्याला एक स्टोरी डेव्हलप करा, अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं असतं. द एंड ऑफ द स्टोरी शुड बी इन दिस वे सुयश गॉट द जॉब. फॉर एन एक्झाम्पल, लेट्स टेक एन एक्झाम्पल. आपण एक उदाहरण घेऊया. एक अशा प्रकारचं आपल्या वाक्य दिलंय काय की अशा प्रकारे सुयशला नोकरी मिळाली. या वाक्यावरून एक स्टोरी, सबंध स्टोरी तयार करा. This is a little bit hard, difficult for the students who are studying in 10th standard, but not difficult for those who are able to speak English, who are able to think in English. म्हणजे जे मुलं हे इंग्रजीमध्ये विचार करतात, इंग्रजीमध्ये लिहितात, इंग्रजीमध्ये बोलतात, त्या लोकांना हे अवघड नाही. परंतु ज्या लोकांना कसं असतं माहिती आहे का, द स्टुडंट्स हॅव अ लेस कॉन्फिडन्स इन इंग्लिश बिकॉज इट इज अ फॉरेन लँग्वेज, कारण ती फॉरेन लँग्वेज आहे. परंतु जर तीच कथा जर आपल्या मराठीमध्ये लिहा असं जर सांगितलं, इफ वी आर टोल्ड टू राईट अ स्टोरी इन मराठी लँग्वेज, देन वी कॅन राईट इट सिम्पली. आपण ती सहजपणे लिहू शकतो. परंतु इंग्रजीमध्ये थोडासा आपला विचार करावा लागतो. आता विचार जास्त करायचा नाही, मी जसं सांगतोय तशा प्रकारची कथा लिहायची. समजा आता इमानदार माणसाला नोकऱ्या मिळतात, किंवा जास्त हार्डवर्कर माणसाला नोकऱ्या मिळतात, किंवा इफ द पर्सन इज इंटेलिजंट, इफ ही इज हार्डवर्किंग, इफ ही इज सिन्सिअर, देन ही गेट्स अ जॉब, तो जॉब. मग आपण आता सुयश हा एक हार्डवर्किंग होता, हुशार होता, इमानदार होता, अशा प्रकारची एक कथा आपल्याला रंगवायची. आणि मग आपण पहिल्यांदा काय करायचं, आपण टायटल द्यायचं. टायटल काय द्यायचं आपण? किंवा हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे सर्वात महत्वाचं जर काही असेल तर इमानदारी. इमानदारीला फळ चांगलं असतं म्हणजे असतं. अशा प्रकारे आपण एक टायटल दिलं. दॅट सपोज वी हॅव गिवन द टायटल हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. अँड नाऊ स्टार्ट रायटिंग अ स्टोरी. आणि आता आपण एक कथा लिहायला सुरुवात करूया. सुरुवातीला मी काय सांगतो, या कथेबद्दल 2च वाक्य लिहायचे. कथा कशी चांगली आहे हे आपण लिहायचं. आपण लिहायचं फ्रेंड्स, म्हणजे आपण कथा नरेट करतोय, कथा कथन करतोय. त्याच्यामुळे वाक्य कसं लिहायचं बघा. फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू नरेट अ स्टोरी विच इज व्हेरी इंटरेस्टिंग because which is very interesting and important because it teaches us lessons of life. कारण ही कथा इतकी महत्वाची, मनोरंजक आहे आणि महत्वाची सुद्धा आहे. ती आपल्याला आपल्या आयुष्याचा धडा देते, जीवनाचा धडा देते. It teaches us how to live and how to behave in the society. ती आपल्याला कसं जगावं आणि कसं वागावं ही शिकवणारी कथा आहे. अशा प्रकारे आपण 1-2 वाक्य त्या कथेबद्दल सांगितली आणि आता कथेला सुरुवात करायची. रिसेंटली म्हणजे अलीकडच्या काळामध्ये देअर वॉज अ बॉय, एक मुलगा होता, हु लाईव्ड इन अ सिटी बाय नेम लातूर, म्हणजे लातूरमध्ये राहत होता. अशा प्रकारे आपण त्या मुलाबद्दल लिहित होता. महत्वाचं काय सांगतोय की जर कथेचा नायक जो असतो का, त्या नायकाबद्दल एक 7-8 वाक्य पहिल्यांदा लिहून टाका. सुरुवातीला काय करायचं, वी हॅव टू प्रिपेअर more than 10 sentences on that protagonist, on that hero of the story. त्या कथेचा जो नायक आहे का, त्याच्यावर 7-8 वाक्य बनवून टाकायचे, जेणेकरून आपल्याला थोडंसं वर्डिंग किती आहे, आपला 200 शब्द पण चुकत नाही आपला. म्हणजे त्याचं वर्णन करायचं. कसं आहे, एखादा मुलगा आहे, तो किती वयाचा आहे, त्याचे आई वडील काय करत होते, त्याचं शिक्षण काय होतं, तो कसा होता, याच्याबद्दल आपल्याला एक 7-8 वाक्य आपल्याला तयार करता येतात. कसे करायचे बघा, की रिसेंटली देअर लाईव्ड अ बॉय in a city, in a town by name लातूर, लातूरमध्ये राहत होता. He was very talented. He was topper in the class. तो वर्गामध्ये टॉपर होता. But he belonged to very poor family. परंतु तो ना खूप गरीब घरातून होता. His wife not, sorry for that. His mother used to wash utensils. त्याची आई भांडे घासत असे. His father was farmer. त्याचे वडील मात्र शेतकरी होते. And he used to work in the farm. ते त्या ठिकाणी शेतावर काम करत असत, शेतामध्ये काम करत असत. अशा प्रकारे आपण लिहिलं. But he was topper in the class.
and he completed his education. He completed his M.Com. त्याने M.Com पूर्ण केलं. किंवा he completed his post graduation from शाहू कॉलेज लातूर with distinction. त्यानं खूप मार्क्स मिळवले, चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवले आणि त्यानं हे केलं. आणि ही वॉज इन सर्च ऑफ जॉब. तो नोकरीच्या शोधामध्ये होता. ही नीडेड जॉब डिस्परेटली. त्याला जॉबची आवश्यकता होती. त्याला जॉबची बिकॉज ही हॅड नो क्लॉथ टू विअर. ही हॅड नो हाऊस टू लाईव्ह. त्याच्याकडे घर नव्हतं. ही हॅड नो डिसेंट क्लॉथ्स टू विअर. त्याच्याकडे चांगले कपडे नव्हते. ही हॅड नो मनी. ही वॉज लिव्हिंग इन अ शिअर पॉवर्टी. तो अतिशय दारिद्र्य अवस्थेमध्ये राहत होता. अशा प्रकारे 8-10 वाक्य त्या ठिकाणी आपण तयार केले. म्हणजे महत्वाचं कसं बघा, अँड ही वॉज इन सर्च ऑफ जॉब. आणि तो नोकरीच्या शोधामध्ये होता. मग एके दिवशी काय झालं, पुन्हा आपण त्या ठिकाणी पॅरेग्राफ चेंज करायचा. ॲज आय सेड की आपल्याला त्या हिरोवर, कथेच्या हिरोवर आपल्याला 8 ते 10 वाक्य लिहायचे. मग हे लिहित असताना आपल्याला काय लिहायचं आहे की रिसेंटली अ फ्यू इयर्स अगो देअर वॉज अ बॉय, हिज नेम वॉज सुयश, हू यूज्ड टू लिव्ह इन लातूर. तो लातूरमध्ये राहत असे. ही वॉज नॉट ओनली इंटेलिजंट बट ऑल्सो हॉनेस्ट. तो इमानदारी होता, तसंच तो हुशारी होता. बट ही बिलॉंग टू व्हेरी पुअर फॅमिली. त्याच्या घराबद्दल आपल्याला लिहायचं आहे. ही यूज टू लाईव्ह इन अ हट. तो एका झोपडीमध्ये राहत असे. हिज मदर यूज टू वॉश अटेन्सिल्स इन द नेबरिंग हाऊसेस. शेजारील घरामध्ये त्याची आई भांडे घासण्याचं काम करत असे. अँड हिज फादर वॉज अ फार्मर. हिज फादर वॉज अ लेबरर. त्याचे लेबरर होते. सो ही वॉज व्हेरी पुअर. ही वॉज लिव्हिंग इन अ शिअर पॉवर्टी. तो अतिशय गरीब होता. ही कम्प्लिटेड हिज एज्युकेशन. ही कम्प्लिटेड पोस्ट ग्रॅज्युएशन फ्रॉम शाहू कॉलेज लातूर विथ डिस्टिंक्शन. त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. किंवा एखाद वेळेस आपल्याला त्याचं क्वालिफिकेशन आपल्याला लिहिता येतं कसं, ही कम्प्लिटेड हिज M.Com फ्रॉम शाहू कॉलेज लातूर विथ मेरिटनं केलं. अँड आफ्टर कम्प्लिटिंग द एज्युकेशन ही वॉज इन सर्च ऑफ जॉब. तो नोकरीच्या शोधामध्ये होता. ही नीडेड जॉब डिस्परेटली बिकॉज ही हॅड नो हाऊस टू लाईव्ह. त्याच्याकडे घर नव्हतं राहायला. ही हॅड नो डिसेंट क्लॉथ्स टू विअर. त्याच्याकडे चांगले कपडे नव्हते. ही हॅड नो शूज टू विअर. त्याच्याकडे बूट नव्हता. So he was a very poor. तो अतिशय गरीब होता. बट ही वॉज व्हेरी हॉनेस्ट. परंतु तो अतिशय हॉनेस्ट होता. अशा प्रकारे 7-8 वाक्य आपल्याला त्याच्यावर लिहायचे. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, त्याला नोकरी कशी लागली. हाऊ डिड ही गेट द जॉब. वी हॅव टू राईट इन द सेकंड पॅरेग्राफ. त्या सेकंड पॅरेग्राफमध्ये आपल्याला लिहायचं आहे. हाऊ शुड वी स्टार्ट. आपण कशा प्रकारे सुरुवात करायची बघा. वन डे ही वॉज रिडिंग अ न्यूजपेपर इन द मॉर्निंग. तो सकाळी न्यूजपेपर वाचत होता. ही केम अक्रॉस अन ॲडव्हर्टाइजमेंट. तो एका ॲडव्हर्टाइजमेंट त्यानं वाचली. And he found an advertisement in which there was a vacant post in SBI, State Bank of India. There was a vacant post of a cashier in a State Bank of India. State Bank of India मध्ये कॅशियरची vacant post होती. He read, त्यानं ते वाचली and he became very happy. He decided to apply for that post. त्याने विचार केला की आपण त्या पोस्टला त्या ठिकाणी अप्लाय करायचं. So he sent an application. त्याने एक ॲप्लिकेशन पाठवलं. After 8 days, 8 दिवसानंतर ही गॉट अ लेटर अँड ही वॉज कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू. त्याला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलावण्यात आलेलं होतं. ही वॉज कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू. जे पॅसिव्हाइजचे काही वाक्य आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे. अँड ही वॉज कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू. इट वॉज मंडे. त्या दिवशी सोमवार होता. ही रिच्ड इन द बँक ॲट 11 o'clock. त्या ठिकाणी 11 वाजता तो त्या ठिकाणी पोहोचला. अँड वेन ही रिच्ड दिअर ही सॉ hundreds of candidates were there and they had come to get their job. आणि ते सर्वजण त्या ठिकाणी जॉबसाठी आलेले होते. बट ही वॉज अ कॉन्फिडंट. परंतु हा कॉन्फिडंट होता. ही न्यू दॅट अँड ही हॅड अ सेल्फ कॉन्फिडन्स. त्याच्याकडे कॉन्फिडन्स होता, सेल्फ कॉन्फिडन्स होता. आफ्टर 2 hours 2 तासानंतर ही वॉज कॉल्ड इन. त्याला आतमध्ये बोलावण्यात आलं. ही नॉक्ड द डोअर. द व्हॉइस केम फ्रॉम विदिन कमिंग. देन ही एंटर्ड इन टू द चेंबर. तो चेंबरमध्ये आत गेला. देन द इंटरव्ह्यूअर सेड प्लीज सिट, प्लीज हॅव अ सीट. त्याच्यानंतर तो थँक्यू. ही सेड थँक्यू अँड ही गॉट द सीट. आणि त्या ठिकाणी तो बसला. ही सॅट दिअर अँड देन द इंटरव्ह्यूअर आस्क्ड हिम 20 questions. He asked him 20 questions and he was so clever. Suyesh was so clever that he answered all the questions. He gave answers satisfactorily. आणि त्यानं सर्वच्या सर्व प्रश्नाचे उत्तर त्याने दिले. He became satisfied. The interviewer became satisfied and he said, we will inform you 2 days after 2 days. आम्ही तुला 2 दिवसानंतर कळवू. He said, comma inverted comma, you have
युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर अँड वी विल इन्फॉर्म यू आफ्टर 2 days. आम्ही तुला 2 दिवसानंतर कळवू, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. अशा प्रकारे एखादं डायरेक्ट नरेशनचं वाक्य आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं. Then he was about to leave the bank, and while returning he found 200 rupees note lying on the ground. While returning he found 200 rupees note lying on the ground. He picked it up. He was in need of money because he had no clothes. The little bit greed entered into his mind, but he thought it is not good, and so he picked it up. त्याने ते उचललं आणि त्याच्या went to the manager of the bank, and after reaching there he said, "Sir, I found this 200 Rs note. It was lying on the ground. I want to return it to you. Please take it." तो म्हणाला. हे सुद्धा वाक्य आपल्या इन्व्हर्टेड कमाज मध्ये टाकायचं जेणेकरून आपली स्टोरी जास्त इम्प्रेसिव्ह होणार आहे. म्हणजे बघा, तो म्हणाला, "सर, I found this note. It was lying on the ground. So I have come here to return it to you." मी तुम्हाला ती परत द्यायला आलोय. इन्व्हर्टेड कमा क्लोज. The manager became very happy. The manager smiled. मॅनेजर हसला आणि तो म्हणाला, and he said, तो म्हणाला, you have passed the test, my son. You have passed the test because that note I had put in order to test your honesty. मी तुला ना तुझा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी मी ती नोट खाली टाकलेली होती. त्याच्यामुळं आणि तू त्या परीक्षेमध्ये पास झालास. You have passed the test and congratulations, my son. You have got the job of cashier. You have been appointed on the post of cashier. Join your duty from tomorrow. आणि उद्यापासून तू ड्युटीला आहे. Suyash became very, very happy. He thanked the manager. He said, "Sir, thank you very much." तो असं म्हणाला. And he returned to his home. आणि तो घराकडे आला. He rushed towards his home because he wanted to tell that news to his mother as early as possible. कारण त्याला लवकरात लवकर ही चांगली बातमी त्याच्या आईला द्यायची होती. When he told everything, when he told the details, what had happened today, what had happened for the whole day to his mother at that time, his mother became so happy. His father also became so happy. आणि त्याच्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. And in this way he got the job. And from that time he worked in the bank honestly and sincerely. He worked in the bank. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी कथा लिहिली. आणि हे लिहिल्यानंतर खाली आपल्याला सर्वात शेवटी आपल्याला काय करायचं माहितीये का, की आपल्याला मोरल्स लिहायचे. मोरल्स. आणि हे मोरल्स मध्ये आपण लिहायचं काय, की द हार्ड वर्क विथ फुल डिव्होशन इज द की ऑफ सक्सेस. किंवा आपला दुसरं मोरल आपल्याला लिहायचं, हॉनेस्टी लीड्स मॅन टुवर्ड सक्सेस. हॉनेस्टी लीड्स मॅन टुवर्ड सक्सेस म्हणजे प्रामाणिकपणा माणसाला यशाकडे घेऊन जातो. आणि आपण लिहायचं, हॉनेस्टी इज द बेस्ट क्वालिटी ऑफ मॅन. असे 2-3 सुविचार आपल्याला लिहिता आले तर त्या ठिकाणी खाली लिहायचे. एवढी जर कथा आपण जर लिहिली, वी हॅव टू फॉलो ऑल दीज सजेशन्स. हे सगळे सजेशन्स आपल्याला पाळायचे. फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट राईट द टायटल. हाऊ शुड इट बी रिटन, आय हॅव टोल्ड यू ऑलरेडी. मी तुम्हाला सांगितले ते कसं लिहायचे. देन वी हॅव टू राईट अवर स्टोरी इन 3 paragraphs. 3 paragraphमध्ये विदिन 200 words. आपला 200 शब्दामध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि शेवटी आपण जर हे मोरल्स जर लिहिले तर यू विल गेट मॅक्झिमम मार्क्स. यू विल गेट 5 out of 5 marks. Only while writing, do not commit grammatical mistakes and use punctuation marks wherever necessary. जिथं गरज आहे का त्या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क्स द्यायचे. एवढं जर आपण फॉलो केलं तर आपल्याला चांगले मार्क्स पडतात. I hope now you are able to write the story and now you have got the confidence.